बातमीपत्रामध्ये आता पुढे वळूयात, सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पिंपरीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात 8 दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणेला अटक, बावधन पोलिसांनी केलं गजाआड। निर्दयी राजेंद्र हगवणेचा आणखी एक प्रताप, वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी हॉटेलवर मटण पार्टी, जेवण करतानाचा सीसीटीव्ही समोर। माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे, त्या दोघांमुळे मी इथं आहे, नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं। वैष्णवीप्रमाणे मयुरी देखील उचलणार होती टोकाचं पाऊल, माहेरच्यांनी साथ दिल्यानं मोठा अनर्थ टळला। हगवणे कुटुंबियांकडून मोठ्या सुनेचाही छळ, सर्वात जास्त छळ नणदेकडूनच, मयुरीनं न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत। फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे पोलिसांच्या ताब्यात, तर वैष्णवीचं बाळ बेकायदेशीररित्या ठेवल्याप्रकरणी आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल। धुळे रोकड प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटलांवर निलंबनाची कारवाई, विषमगृहातील खोलीत सापडले होते 1,84,00,000ची रक्कम। कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वाढणार पावसाचा जोर। साताऱ्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर, मुसळधार पावसामुळे कार पाण्यात अडकली, अखेर जेसीबी चालकाच्या मदतीनं कार बाहेर काढण्यात यश। आणि खराब हवामानात अडकलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला पाकनं हवाई हद्दीत येण्याची परवानगी नाकारली, 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात।